गोंदिया लोकसभा के उम्मीदवार हेतु पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ने पवनी लाखनदूर गोरेगांव जनसभा में संबोधित कर देश की विकास महायुति के उम्मीदवार सुनील मेंढे इन्हें जिताएं कहा, जिससे भंडारा गोंदिया जिले का विकास होगा। इस अवसर पर सांसद सुनील मेंढे, चित्राताई वाघ, नरेंद्र भोंडेकर, नाना भाऊ पंचबुद्धे, सुनील फुडे, धनंजय दलाल व अन्य उपस्थित थे। देशामध्ये मोदीजीची सरकार आली आणि समजा इथून मेंढेजी नाही सोबत राहिले तो मोदीजी प्रफुल्ल पटेलांना विचारणार का? आणि मेंढेजी आमच्या सोबत लाखों मतांनी निवडून गेले तो मोदीजीला पण वाटेल वाह 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 वाह, आप आए तो वाह, चमत्कार सही में हुआ। हमारी संख्या जो थी 2 लाख की वो 4 लाख पे गई। प्रफुल्ल भाई, आपके लिए भी और आपकी पार्टी के लिए भी हमको कुछ सोचना पड़ेगा। ये भी जरा सोचो, सभी के लिए लागू है, तुम्हारी बदहजमी नहीं करना है। जर लावण्याला मारायचं असेल तर विभीषणाची आवश्यकता पडते आणि भारतीयांच्या भूमिकेत आहे आणि काँग्रेस सारख्या राष्ट्रवादीला जर आम्हाला मारायचं असेल तर विभीषणाच्या भूमिकेत ही आमची राष्ट्रवादी आहे, अशा प्रकारचा त्यांनी मनोगत केलं। बंधूंनो, हे खरं आहे, आम्ही त्यांच्या सोबतीला होते, त्यांचे एक एक नुक्स त्यांना माहित आहे आणि हे नुक्स माहित असल्यामुळे निश्चित रूपानं जे आमचे संकल्प आहे, जो आमचा विचार आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सामान्य जनता मधून सुद्धा खूप लोकांनी मला यावेळी सांगितलं की मी उभा राहावं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानी पण जर मला स्वतः उभा राहायचं असेल तर अवश्य विचार करता येईल अशी सूचना केली। त्याच दरम्यान माझी 6 वर्षाची राज्यसभेची माझी निवडणूक पार पडली आणि 2030 पर्यंत माझी खासदारकी असल्यामुळे मी स्वतः ऑफर केली की आता मी तुमच्या खासदारांना मी निवडून देतो।